बीडमधील देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार। आज शिरूर कासारच्या पिंपळनेरमधील नारळी सप्ताह सांगता समारंभाला दोघेही उपस्थित असणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कर्जत जामखेड दौऱ्याआधी दादांच्या स्वागताचे रोहित पवारांच्या नावानं बॅनर। पक्षफुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचं काम पूर्णत्वाच्या जवळ। शिवपुतळ्याचं 1 मे महाराष्ट्र दिनी अनावरण करण्याचा सरकारचा प्रयत्न। नाशिकमधील दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामांवरील पालिकेच्या कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। पालिकेनं बजावलेल्या नोटीसला दर्गा ट्रस्टकडून कोर्टात आव्हान। 21 एप्रिलला सुनावणी होणार। पालिका काय बाजू मांडणार याकडे लक्ष। महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करा। प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव खान नायडू यांची हायकमांडकडे मागणी। मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणामधील डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पुणे पोलिसांकडून संरक्षण। पुणे पोलिसांचा एक कर्मचारी घैसास यांच्या सुरक्षेसाठी तैनात। घैसास यांना रोज अलंकार पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणं बंधनकारक। डॉक्टर घैसास यांना सुरक्षा पुरवण्याचं कारण काय? सुषमा अंधारे यांचा सवाल। तर सरकार आरोपींनाच पोलीस सुरक्षा पुरवत आहे, सरकारवर टीका। मंगेशकर रुग्णालय पंचतारांकित हॉटेलसारखं। मंगेशकर कुटुंबियांची जी ध्येय धोरणं होती ती संचालक राबवत नाहीत। यांना राजकारण्यांचा वरदहस्त आहे हे लपून राहिलं नाही। रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। डॉक्टर सुश्रुत घैसासचं लायसन्स रद्द झालं पाहिजे। मृत तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांची मागणी। डॉक्टरांचा सल्ला ऐकला नाही। प्रेग्नन्सीचा अट्टहास धरला गेला। कृत्रिम गर्भधारणा केल्यामुळेच गुंतागुंत वाढली। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणासंदर्भात आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम यांची प्रतिक्रिया। कारवाई कुणावर करायची हे यंत्रणा ठरवतील, भिसे कुटुंब नाही। मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणी भिसे कुटुंबियांची वक्तव्य सौम्य झाली आहेत। आनंद दवे यांचा दावा। तर हॉस्पिटलला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे का? दवे यांच्याकडून शंका उपस्थित। ससूनच्या वैद्यकीय समितीचा अहवाल पुणे पोलिसांना सुपूर्द। ससून रुग्णालयानं अलंकार पोलीस स्टेशनला अहवाल पाठवला। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांना शरण येणार। व्हिडिओ शेअर करत माहिती। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरबाबत कासलेंचा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप। कुणाल कामराला अटक करता येणार नाही, हायकोर्टाचा मोठा दिलासा। जबाब नोंदवण्यासाठी कामराच्या अटकेची गरज नाही। मुंबई पोलीस तामिळनाडूमध्ये जाऊन देखील जबाब नोंदवू शकतात। मुंबई हायकोर्टाची मुंबई पोलिसांना चपरा। कोर्टाच्या निर्णयाबाबत माहिती नाही, मात्र कामराचं स्वागत महाराष्ट्रात होणार आणि त्याला प्रसादही मिळणार। नरेश मस्के यांचा कुणाल कामराला इशारा। मी भाजपाला सोडलं पण हिंदुत्वाला नाही। मेलो तरी हिंदुत्व सोडू शकत नाही। शिवसेना सोबत नसती तर राम मंदिरांपर्यंत पोहोचू शकला नसतात। उद्धव ठाकरे यांची टीका। तलवार पकडण्यासाठी मनगटात जोर लागतो, तुमचा सगळा जोर फेसबुकवर। दाढी, मनगट आणि तलवार विसरून जा। खासदार नरेश मस्के यांची उद्धव ठाकरेंवर टीका। ठाकरेंच्या नाशिकमधील शिबिराचा शेवटचा फोटो काढून ठेवा। 80% पदाधिकारी एका महिन्यात छिंदनकडे दिसतील, नरेश मस्के यांचा दावा। सरकारच्या 100 दिवसामध्ये महिला, तरुण, शेतकऱ्यांसाठी एकतरी चांगली योजना आणली का? 8 लाख लाडक्या बहिणींना आता फक्त 500 रुपये देणार। यांचंच कुणीतरी कोर्टात जाईल आणि लाडकी बहीण योजना देखील बंद करतील। आदित्य ठाकरेंचा फडणवीस सरकारवर निशाणा। कर्जमाफीच्या प्रश्नावर माणिकराव कोकाटेंच्या उपस्थितीमध्ये आज बैठकीसाठी बच्चू कडू उपस्थित राहणार। कृषी विभाग, सहकार, पणन या विभागांच्या सचिवांना देखील बैठकीला हजर राहण्याच्या सूचना। शेतकरी कामगार पक्षाचे नेते आस्वाद पाटील आणि माजी आमदार पंडित पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेश कार्यालयामध्ये पक्षप्रवेश सोहळा। आस्वाद पाटील हे शेकापचे नेते जयंत पाटील यांचे भाचे, तर पंडित पाटील हे जयंत पाटलांचे बंधू। राज ठाकरेंनी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला, सर्व बरोबर आहे असं सांगितलं। 25 तारखेला फुले चित्रपट प्रदर्शित होणार। राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर दिग्दर्शक अनंत महादेवन यांची प्रतिक्रिया। फुले चित्रपट महाराष्ट्रामध्ये जातीयवाद वाढवणारा। चित्रपटामध्ये फुलेंबद्दलच्या चांगल्या गोष्टींचा देखील समावेश करा। आनंद दवे यांची पुन्हा एकदा मागणी। तिसऱ्या दिवशी प्राजक्त तनपुरे यांचं आमरण उपोषण मागे। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची शिष्टाई यशस्वी। महापुरुष पुतळा विटंबना प्रकरणातील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी प्राजक्त तनपुरे यांचं उपोषण। सरन्यायाधीशपदी भूषण गवई यांच्या नियुक्तीची शिफारस। सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचं विधी मंत्रालयाला पत्र। केंद्राकडून कर्मचारी खर्चामध्ये कपात, सुधारणांवर फोकस। मोदी सरकारकडून कर्मचारी नियुक्तीची फेररचना। 6 प्रमुख मंत्रालयांमध्ये
मनुष्यबळाचा अनुकूल वापर करण्याबाबत आढावा. राज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाची यापूर्वीपासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय. नव्या धोरणानुसार मराठी इंग्रजी बरोबरच आता हिंदी भाषा देखील सक्तीची. पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये बदल. बालवाटिका म्हणजे नर्सरी, शिशुवर्ग आणि बालवर्ग यांना राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमार्फत तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम लागू. मॅनहोल सफाई दरम्यान कर्मचाऱ्यांचा मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकार 100 रोबोट खरेदी करणार. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर सहित 27 महापालिकांसाठी ही खरेदी असणार. एसटी प्रवाशांना चांगली सुविधा न देणारे हॉटेल थांबे रद्द करण्यात येणार. प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर एसटीचा निर्णय. केंद्र सरकारकडून रेशन प्राधान्य योजनेचा जिल्हानिहाय कोटा निश्चित. राज्यामध्ये आता 5 लाख लाभार्थ्यांची भर. सरकारनं वेगवेगळ्या योजना राबवून देखील रेशन कोटा वितरित होत नसल्याचं समोर. मुंबई विद्यापीठाला 17 कोटींचा जीएसटी भरण्याची केंद्रीय जीएसटी विभागाची नोटीस. सरकारी विद्यापीठांना देखील त्यांच्या उत्पन्नातील वाटा केंद्र सरकारला जीएसटीच्या रूपात द्यावा लागणार. विद्यार्थ्यांना देखील भुर्दंड बसण्याची शक्यता. उत्तर मुंबईमध्ये आयुष्मान भारत योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद. 40,000हून अधिक नागरिकांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर. मुंबई मेट्रो 2B मार्गावर चाचणीला सुरुवात. चेंबूर डायमंड गार्डन ते मंडाले मानखुर्द स्थानकादरम्यान चाचणी. 5.3 किलोमीटर लांबीच्या मार्गावर चाचणीला सुरुवात. गृहनिर्माण सोसायटी स्थापन झाल्यावर बिल्डरनं 4 महिन्यामध्ये जमिनीचे सर्व अधिकार सोसायटीला हस्तांतरण करावेत. उच्च न्यायालयाचा मोठा निर्वाळा. पुण्यातील नामांकित चितळे बंधू मिठाईवाले यांची फसवणूक. चितळे बंधूंचं नाव वापरत दुसऱ्याच बाकरवडीची विक्री. विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्यामध्ये बचत गटातील महिलांच्या हातामध्ये स्टेअरिंग इनाम. भोर पंचायत समितीतर्फे बचत गटातील महिलांना 4 चाकी चालवण्याचं प्रशिक्षण. पुण्याच्या खेड तालुक्यातील नायफड यात्रा उत्सवानिमित्त जंगी कुस्ती आखाड्याचं आयोजन. पुण्यातील कुस्ती पैलवानांचा केंद्र सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये सुरू असलेल्या दरवाढी विरोधात मनसे आक्रमक. दरवाढीच्या निषेधात मनसे महिला आघाडीचं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. नागपुरात घरासमोर खेळणाऱ्या 9 वर्षीय मुलीला भरधाव कारनं उडवलं. अपघातामध्ये मुलीचा मृत्यू. कारचालकाला तरुणांनी चोपलं. कार चालक ताब्यात. कोल्हापूर पन्हाळगड ते पावनगड रोडवरील रेडी घाटी परिसरामध्ये गव्यांचा वावर. कळपाची दृश्य कॅमेऱ्यात कैद. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये भैरवनाथ महाराजांच्या नूतन अश्वाचा स्वागतोत्सव संपन्न. भोगेवाडी पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येनं हजेरी. नाशिकच्या इगतपुरीमधील आवळखेड ग्रामपंचायत हद्दीमध्ये पाणी टंचाई. शालेय विद्यार्थिनी, महिला आणि चिमुकल्यांची दऱ्याखोऱ्यातून पायवाटेनं पाण्यासाठी कसरत. सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये पाणी टंचाई. कोरेगाव, माण, खटाव, वाई तालुक्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू. धुळ्यातील काटवण परिसरातील गावांना देखील लाटीपाडा धरणामधून पाणी सोडा. परिसरातील नागरिकांसह सरपंचांची तहसीलदारांकडे मागणी. रत्नागिरीमधील राजापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये घट. शहराला 1 दिवस आड पाणी पुरवठा. गोदावरी धरणामधील पाणीसाठ्यामध्ये घट. परभणीतील ग्रामीण भागामध्ये विहिरींच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं घट. जिंतूर तालुक्यामधील कौसडीमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई. विहिरीचं पाणी आटल्यानं ग्रामस्थांकडे चिंता व्यक्त. लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईला सुरुवात. उदगीरजवळच्या तांडा आणि विविध वस्त्यांवरील नागरिकांना दूरवरून पाणी आणण्याची वेळ. धुळ्याच्या जलप्रकल्पांमध्ये 52% जलसाठा. गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये अधिक जलसाठा असल्याची माहिती. अक्कलपाडा धरणामध्ये 3 पट जलसाठा. पाणी आणि चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांवर पशुधन विकण्याची वेळ. जनावरांच्या खरेदी दरामध्ये 40%ची घट. चारा छावण्या सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 82 पैकी 39 गोशाळा सरकारच्या जाचकाटींमुळे अनुदानास पात्र ठरल्या. मात्र गोशाळेला मिळणारं अनुदान अतिशय तुटपुंज असल्यानं गोशाळा चालकांची अडचण. जळगावच्या रावेरमध्ये अवकाळी गारपिटीमुळे केळी बागेचं नुकसान. केळी उत्पादक अडचणीत. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वच यंत्रणांनी सज्ज राहावं. धुळ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या प्रशासनाला सूचना.
धुळे शहरालगत असलेला धुळे हरणमाळा रस्त्याची मोठी दुरवस्था, रस्ता दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी. धुळ्याच्या खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची दररोज 4 ते 5 हजार क्विंटल आवक, कांद्याला अवघा 200 रुपये ते 1000 रुपये क्विंटलचा भाव. बदलापूरचं रेशनिंग ऑफिस मुरबाडला स्थलांतरित होणार. सरकारचं एक विधानसभा एक शिधावाटप कार्यालय धोरण, शिवसेनेचा मात्र स्थलांतराला विरोध. अंबरनाथमधील अनधिकृत मदरसा अखेर जमीनदोस्त, पोलीस बंदोबस्त न घेताच गोपनीय पद्धतीनं कारवाई. पुण्यामध्ये रिक्षा चालकांना गणवेश आणि ओळखपत्र बंधनकारक, गणवेश नसल्यास कारवाई होणार. पांढरा शर्ट खाकी पॅन्ट परिधान करणं बंधनकारक. ठाण्यामध्ये प्रति तुळजापूर मंदिराची उभारणी, 30 एप्रिलला शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या हस्ते प्रति तुळजापूर मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार. अहिल्यानगरमधील श्रीगोंद्यामध्ये संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारावरून वाद पेटण्याची शक्यता. संजीवन समाधीस्थळी मंदिर उभारावं, कमिटीसह ग्रामस्थांची मागणी. तर जीर्णोद्धाराला शेख मोहम्मद महाराजांचे वंशज अमीन शेख यांचा विरोध. जळगावच्या सावळा गावातील विनापरवानगी बसवलेला शिवरायांचा पुतळा काढला. शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करत पुतळा काढण्यात आला. कल्याणमधील आरोपी विशाल गवळी आत्महत्या प्रकरणी माझ्या मुलाला पोलिसांनीच फाशी दिली, विशाल गवळीचा आईचा आरोप. तर विशालला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं, विशालच्या वकिलांचा आरोप. शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये भंडाऱ्याच्या नवप्रभात संस्थेचं देखील नाव. नवप्रभात संस्थेनं शिक्षक भरती घोटाळ्याचा आरोप फेटाळला. शिक्षक भरती घोटाळ्याचं भंडारा कनेक्शन असल्याचा संशय. प्रवाशांना रेल्वेमध्ये देखील आता एटीएम सुविधा. मनमाड मुंबई सीएसटी धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये महाराष्ट्र बँकेनं एटीएमची सुविधा उपलब्ध करून दिली. सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी सराफ लुटी प्रकरणी 7 जण अटकेत. चोरी 3 लाखांची मात्र पोलिसांकडून तब्बल 2.5 कोटींची रोकड जप्त. जळगावचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल ॲक्शन मोडवर. ग्रामपंचायत शाळांना भेटी. तर पाचोऱ्यातील वरखेडी आरोग्य केंद्रामध्ये अस्वच्छता आढळल्यानं कामगाराचं 1 दिवसाचं वेतन रोखण्याचे आदेश. कोल्हापूरच्या शिरूरमध्ये मुबलक पाणी मिळण्यासाठी गोंधळ घालत आंदोलन. शिरोळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 14 दिवसांपासून आंदोलन सुरू. नांदेड जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध. जमिनीचं सीमांकन करण्यासाठी अधिकारी येणार असल्याची माहिती मिळताच शेतकऱ्याचा गळफास घेण्याचा प्रयत्न. 55 वर्षीय उपसरपंचाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. नांदेडच्या तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील घटना. पीडित मुलीनं एका मुलीला जन्म दिला. नवजात मुलीची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय. अहिल्यानगरमध्ये शिक्षकाकडूनच 2 अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार. आरोपी शिक्षक अमित खराडेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. गोंदिया जिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूतीनंतर एका बाळंतिणीचा मृत्यू. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. या प्रकरणी चौकशी करणार असल्याचं प्रशासनाचं आश्वासन. पुण्यामध्ये बालमृत्यूची वाढ. 11 महिन्यामध्ये 517 बालकं दगावली. पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून आकडेवारी जाहीर. पुण्याच्या इंदापुरात गुटखा तंबाखूचा अवैध साठा नष्ट. न्यायालयाच्या परवानगीनं 45,41,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट. छत्रपती संभाजीनगरच्या तिसगावमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा. जुन्या भांडणामधून 2 गटात राडा झाल्याची माहिती. 25 ते 30 लोकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करत 5 जणांना अटक. परभणी शहरामधील डॉक्टर लेन परिसरामध्ये नाल्यावर स्लॅब नसल्यानं दुचाकीवर जात असलेले दाम्पत्य दुचाकीसह नाल्यात पडले. घटनास्थळी नागरिक उपस्थित असल्यानं दोघांनाही सुखरूप नाल्याबाहेर काढण्यात यश. सिंधुदुर्गात बांधकाम व्यावसायिकाचं साहित्य आणि मंदिरातील घंटा चोरीला मध्ये वाढ. 8 चोरट्यांना पोलिसांकडून अटक. पोलिसांकडून चोरट्यांचा पुढील तपास सुरू. गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उष्माघात कक्ष स्थापन. गोंदियाचं तापमान 40 अंशांवर पोहोचलं. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. चंद्रपूर वन प्रशासन विकास आणि व्यवस्थापन अकादमी आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड ब्रिस्टल यांच्यामध्ये सामंजस्य करार. प्रशिक्षणार्थींना आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्ञान आणि अनुभव घेण्यास मदत होणार. बेळगावमध्ये पाण्याच्या पाईपलाईनचं काम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळल्यानं 2 कामगारांचा मृत्यू. एका खासगी कंपनीसाठी पाईपलाईन खोदण्याचं काम सुरू असतानाची घटना. डोंबिवलीच्या भोपर गावामध्ये मिरवणुकीमध्ये किरकोळ वादातून हवेत गोळीबार. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू.
जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये 1300 रुपयांची वाढ. इतिहासामध्ये पहिल्यांदाच सोन्याच्या दरानं 97,000 आकडा पार केला. गेल्या 5 दिवसामध्ये सोन्याच्या दरात 4,000 रुपयांची वाढ. नॅशनल हेराल्ड घोटाळा प्रकरणी 25 एप्रिलला सुनावणी. ईडीकडून दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी यांचं नाव. काँग्रेसची देशभरामध्ये ईडी कार्यालयांबाहेर निदर्शनं. नॅशनल हेराल्ड केसमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या आरोपपत्राला विरोध. भाजप सुडाचं राजकारण करत असल्याचा देखील आरोप. गुरुग्राम जमीन घोटाळा प्रकरणामध्ये सलग दुसऱ्या दिवशी रॉबर्ट वाड्रा यांची 6 तास ईडी चौकशी. आजही वाड्रांची चौकशी होणार. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम समाजातील इमामांसोबत संमेलन. पश्चिम बंगालला बदनाम केलं जात असल्याचा बॅनर्जी यांचा आरोप. वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टाकडून केंद्र सरकारला नोटीस जारी. केंद्र सरकार 2 आठवड्यामध्ये म्हणणं मांडणार. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची. चीनकडून यावर्षी 85,000हून अधिक भारतीयांना व्हिसा जारी. 1 जानेवारी ते 9 एप्रिल या 3.25 महिन्याच्या काळामध्ये 85,000 भारतीयांचा चीनला जाण्याचा व्हिसा मंजूर. भारत उझबेकिस्तान संयुक्त लष्करी सरावाची 6वी आवृत्ती पुण्यातील औंध परिषदी परदेशी प्रशिक्षण केंद्रावर सुरू. 60 जवानांचा सहभाग. जाट रेजिमेंट आणि भारतीय हवाई दलाच्या बटालियनद्वारे प्रतिनिधित्व. दुबईमध्ये 2 भारतीय नागरिकांची हत्या. पाकिस्तानी व्यक्तीने हत्या केल्याची माहिती. हत्येपूर्वी धार्मिक नारेबाजी देखील केल्याची माहिती. दोन्ही भारतीयांचं पार्थिव विमानानं भारतामध्ये आणलं जाणार.